तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही जे दिवसाची वाट पाहत होतेस तो दिवस आता लवकरच आला आहे. म्हणजे कसा आता एक दोन दिवसापुढे तो येणारच आहे. तो म्हणजे मार्च महिन्याचा 21वा हप्ता. तर बऱ्याच दिवसापासून आपण वाट पाहत होतो की तो नेमका हप्ता कधी येईल, कधी येईल, कधी येईल. पण शेवटी तो दिवस आता येणार आहे. म्हणजे लवकरच आपल्यासाठी एक खुशखबरी आहे, ती म्हणजे मार्च महिन्याचा 21वा हप्ता. त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा येणार आहे. पण तो कधी येईल ती तुम्हाला मी तारीख आपल्याला कळालेली आहे, ती लवकरच आपण सांगणार आहोत. त्याआधी एक छोटासा प्रश्न आहे, तो म्हणजे कसं आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा. म्हणजे कसं आपल्याला पण समजेल की हा आपला व्हिडिओ आपण कुठून कुठून पाहता. आणि जो तुम्हाला शेवटचा हप्ता भेटला होता तो कितवा भेटला होता, म्हणजे 20वा भेटला होता का ते आधीचे पण भेटला होता, म्हणजे 18, 19, 20 ते पण कमेंट करून सांगा. म्हणजे कसं आपल्याला समजेल की किती लाडक्या बहिणी अजून असे म्हणजे बाकी आहेत की ज्यांना ज्यांना 20वा जो हप्ता भेटला होता तो भेटला आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत पडेल. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ती म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च महिन्याचा 21वा हप्ता. तर लाडक्या बहिणीनो, आपण ना म्हणजे कसं खूप दिवसापासून बातम्या पाहत होते की जो मार्च महिन्याचा 21वा हप्ता आहे तो एप्रिल महिन्याच्या शेवटी येईल किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल. पण असं आपण वाट पाहता पाहता तो GR कधी येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल. म्हणजे ते कसं एकापाठोपाठ दिवस गेले तरी पण काही GR आला नाही. म्हणजे कसं आजच्या दिवसापर्यंत GR आला नाही. पण आता एक बातमी आपल्यासाठी ती एकदम कशी आनंदाची आणि आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो ती बातमी समोर आली आहे. म्हणजे कसं तो म्हणजे मार्च महिन्याचा 21वा हप्ता. तर यामध्ये कसं सरकारने सांगितलं आहे, म्हणजे त्याने कशी डेट तर नाही सांगितली, पण त्याने सांगितलं आपण 5 तारखेपर्यंत GR येऊ शकतो. म्हणजे कसं आजची 4 तारीख आहे, तर 5 तारखेपर्यंत GR येऊ शकतो. म्हणजे ही आपल्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि खुशीची गोष्ट आहे. कारण की अशा बऱ्याच लाखो लाडक्या बहिणी आहेत जे मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होती आणि तो दिवस आता आपल्यासाठी उजाडला आहे. म्हणजे लवकरच आपल्या खात्यामध्ये, म्हणजे जे आपल्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल ते खात्यामध्ये पैसे येतील. तर जर कुणाचे बँक खातं बंद असेल त्याने लवकरात लवकर चालू करून घ्या. आणि ज्यांचे फॉर्म ज्यांनी KYC केली होती पण ते जर प्रोसेसिंगमध्ये असतील तर त्याने कसं आपला जो फॉर्म भरायचा तो स्टेटस चेक करा. कारण कसं त्या स्टेटसमध्ये जी आपलं म्हणजे प्रॉपर कारण असतं ते त्यांनी दिलेलं असतं. जर काही कारणास्तव त्याने म्हणजे काही माहिती बाकी असेल तर त्याने ते त्याचं कारण दिलेलं असतं, ते एकदा चेक करा बघा. कारण कसं आता लवकरच 1 ते 2 दिवसात आपला जो आपण ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होतो, म्हणजे वाट पाहत होतो इतके दिवस, आज येतील, उद्या येतील, आज येतील, उद्या येतील असे करता करता म्हणजे कसं आपण बऱ्याच म्हणजे कसं यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, फेसबुकवर व्हिडिओ पाहिले, आपण कुठं म्हणजे आपल्या मित्रांनी सांगितले, आपल्या नातेवाईकांनी सांगितले की हा हप्ता आज येईल, उद्या येईल. पण ते कसं कोणाला निश्चित माहीत नाही. म्हणजे कसं एक्झॅक्ट कधी येईल ते कसं जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत कोणाला कसं ते नक्की सांगता येत नाही. म्हणजे कसं प्रत्येकजण आपापल्या म्हणजे कसं अंदाजानुसार जी आपली डेट असते, जी तारीख असते ती सांगतात. पण आता ती गोष्ट आता 2 दिवसात संपणार आहे. म्हणजे कसं आपला मार्च महिन्याचा 21 हप्ता भेटणार आहे. पण असा त्याच्यामध्ये पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं अजून बऱ्याच बहिणींना प्रश्न पडला असेल की ते ₹1,500 भेटतील का, एप्रिल महिन्याचा पण हप्ता भेटेल, म्हणजे टोटल ₹3,000 भेटतील का, ₹1,500 भेटतील. तर या प्रश्नाचे पण उत्तर आपण आता घेऊन आलो आहोत. तर म्हणजे कसं गोष्ट अशी आहे, जर हा मार्च महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना भेटला त्यांना इथून येणारे सगळे हप्ते भेटतीलच. या आपल्या कसं म्हणजे या नवीन वर्षाचा तो पहिला हप्ता असं असेल जो आपला म्हणजे बजेट सत्र असताना म्हणजे कसं ते मार्च महिन्यापासून चालू होतं. तर तो जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो कसं आपले नवीन वर्षातला पहिला हप्ता असेल. आणि जर हा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना भेटला त्यांना याच्या पुढचे सगळेच हप्ते भेटतील. कारण कसं जे पात्र बहिणी आहेत त्यांनाच हा मार्च महिन्याचा हप्ता भेटेल आणि जे पात्र नाहीत त्यांना भेटणार नाही. आणि जर जे पात्र आहेत त्यांना हा हप्ता भेटला तर मग ह्याचे पुढचे सगळेच हप्ते त्यांना भेटणार आहेत. तर ही त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अजून एक म्हणजे कसं जे बहिणीचा काही कारणास्तव म्हणजे एका चुकून जर फॉर्म अपात्र केला असेल तर त्यांनी कसं दुःखी होण्याचे कारण नाही. त्यांनी कसं जे त्यांचे कारण असेल ते त्यांनी मला कमेंट करून सांगा. मी जर तुम्हाला माझ्याकडून जी काही मदत करता येईल ती मी करण्याचा प्रयत्न करत आहे. जर कसे किती लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा फॉर्म
म्हणजे सरकारने पात्र केला नाही किंवा स्वीकारला नाही, म्हणजे काही माहिती कमी होती किंवा काही KYC करताना काही चुकीची माहिती भरली होती किंवा काही म्हणजे असं काही कारणास्तव त्यांनी फॉर्म रिजेक्ट केला किंवा अजून अशा पण बहीण असतील की ज्यांचा फॉर्म त्यांनी KYCसाठी अप्लाय केला पण तो अजून कसा प्रोसेसिंगमध्ये आहे, म्हणजे कसा पेंडिंगमध्ये आहे, अजून त्याने म्हणजे कसा तो चेक केला नाही किंवा तो म्हणजे त्याने ओके केला नाही. कारण कसं जोपर्यंत फॉर्म हा प्रोसेसिंगमध्ये असेल तोपर्यंत आपल्याला म्हणजे कसं खूप टेन्शन असतं की हा फॉर्म अप्रूव्ह होईल की नाही होईल, म्हणजे तो पात्र होईल की नाही पात्र होईल, म्हणजे कसं आपल्या म्हणजे कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये ते कसं म्हणजे एक प्रकारचे म्हणजे धक 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 चालूच असते. म्हणजे कसं जी शंका असते ती कसं आपली दूर होत नाही आणि जोपर्यंत ओके होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं म्हणजे टेन्शन असतं. जर तर असा प्रॉब्लेम कुणाचा असेल म्हणजे जे आपला फॉर्म प्रोसेसिंगमध्ये असेल त्यांनी कसं कमेंट करून सांगा, म्हणजे कसं आपल्याला पण समजेल की किती असे लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा फॉर्म अजून प्रोसेसिंगमध्ये आहे, म्हणजे त्यांनी KYC करण्यासाठी अप्लाय केला होता आणि त्यांनी KYC केली आणि माहिती पण भरली, पण जेव्हा फॉर्म पुढे पाठवला तेव्हा तो अजून ओके होऊन आला नाही. म्हणजे जसा पाठवला होता म्हणजे कसं प्रोसेसिंगमध्ये असेल तर आपल्याला कसं म्हणजे एक्झॅक्ट समजत नाही की कधी येईल कधी नाही. तर ही एक गोष्ट होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींनी जे पात्र आहेत ना त्यांनी आपले जे बँक खाते आहेत एकदा तपासून बघा, कारण कसं आता पैसे येणार आहेत हे फिक्स झाले आहे. कसे जे पात्र बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना पैसे येणार आहेत. म्हणजे जे आपले मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी कसं सांगितले आहे की फक्त 2 दिवसात आपला GR येईल आणि ते GR मध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला असेल की जे महिला पात्र आहेत ज्यांचा फॉर्म परिपूर्ण आहे म्हणजे ओके आहे त्यांनाच पैसे येतील आणि ज्या महिलांचे फॉर्म पात्र नाही किंवा काही माहिती बाकी असेल काही चुकीची असेल त्यांना कसं त्यांनी मुदतवाढ दिली होती पण आता परत भेटेल का नाही हे सांगता येत नाही. पण बऱ्याच बहिणींनी कसं फॉर्म KYC करण्यासाठी पुढे पाठवले आहेत म्हणजे अजून कसं ओके होऊन आले नाही, तर त्यांना पण कुठे ना कुठे म्हणजे कसं एक त्यांच्या मनामध्ये खुडखुड असते ती पण दूर होणार आहे. कारण कसं आता जोपर्यंत फॉर्म हे प्रोसेसिंगमध्ये असतात तोपर्यंत कसं सरकारला म्हणजे निश्चित आकडा म्हणजे किती लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना कसं म्हणजे निश्चित करता येत नाही. त्यामुळे त्याने म्हणजे 2 ते 3 दिवस त्याने कसे म्हणजे मुदत घेतल्यासाठी जे म्हणजे आपले 30 तारीख म्हणजे 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती KYC करण्यासाठी, तर त्यांनी 2 ते 3 दिवस मुदत घेतली. कारण कसं 30 तारखेपर्यंत जे लाडक्या बहिणी फॉर्म अप्लाय केले त्यांनी ते आता ते चेक करत आहेत. म्हणजे कसं कोण पात्र आहेत कोण पात्र नाहीत आणि त्यांनी चेक केले का जे पात्र असतील त्यांची नावे जे पात्र बहिणींची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये जोडली जातील आणि त्या जे पात्र बहिणीची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये ज्यांची नाव असतील त्यांनाच हा मार्च महिन्याचा 21 हप्ता भेटणार आहे आणि जे अपात्र आहेत त्यांना पैसे भेटतील नाहीच. पण त्यांनी पण काही दुःखी होण्याचे कारण नाही. जे अपात्र आहेत त्यांनी मला कमेंट करून सांगा, आपण नक्कीच त्यांची मदत करू आणि हा व्हिडिओ कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणजे आपला व्हिडिओ हा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण कसं बरेच लाडके बहिणी आहेत की त्यांचा फॉर्म अपात्र केला आहे किंवा त्यांना KYC करता आले नाही आणि त्या हे 21 हप्त्यापासून वंचित आहेत किंवा काही असे पण आहेत की ज्यांना 20वा पण हप्ता भेटला नाही, 19वा पण हप्ता भेटला नाही आणि 18वा पण हप्ता भेटला नाही. तर त्यांनी काय करावे, तर त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुमचा जो पण प्रश्न असेल ना तुम्ही मला कमेंट करून सांगा, म्हणजे कसं मला पण समजेल की नेमका हा प्रॉब्लेम आहे काय तो आहे. तर चला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत पोहोचवा. तर चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तर चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. चला धन्यवाद.